माहितीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलेलं आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर दालनाचं वाटप जाहीर झालं आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मंत्र्यांना कोणकोणते बंगले मिळणार याची यादी जाहीर करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांना आता रामटेक हा बंगला मिळालेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन बंगला देण्यात आलेला आहे. तर पंकजा मुंडे यांचा मुक्काम आता पर्णकुटी बंगल्यामध्ये असणार आहे. कोणत्या मंत्र्यांना कुठला बंगला मिळालेला आहे तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सद्वारे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना असणार आहे रामटेक बंगला. रॉयल स्टोन बंगला असेल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे. पंकजा मुंडे यांना मिळाला आहे पर्णकुटी बंगला. शंभूराज देसाई यांच्यासाठी मेघदूत बंगला. तर पावनगड हा बंगला देण्यात आला आहे गणेश नाईक यांना. आणि राम शिंदे ज्ञानेश्वरी बंगला त्यांना देण्यात आलेला आहे. विधान परिषदेचे सभापती राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना शिवगिरी बंगला मिळाला आहे. तर विशाळगड बंगला मिळाला आहे. हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांना मिळाला आहे सिंहगड बंगला. धनंजय मुंडे यांना देण्यात आलाय सातपुडा बंगला. मुक्तागिरी बंगला देण्यात आलाय उदय सामंत यांना. आणि गिरीश महाजन यांना देण्यात आलाय सेवा सदन बंगला.